तर आपल्याला आता सॉल्व्ह करायचे आहेत एक्झाम्पल्स ऑन लॉगरिथम. ठीक आहे, तर पहिला जो क्वेश्चन आहे तो आहे कन्वर्ट एक्सपोनेन्शियल फॉर्म टू लॉगरिथमिक फॉर्म. म्हणजे आपल्याला एक्सपोनेन्शियल फॉर्मला लॉगरिथमिक फॉर्म मध्ये करणार. आणि आतापर्यंत जे आपण फॉर्म्युले पाहिले त्यातले दोन फॉर्म्युले मी इथे लिहून टाकलेले आहेत सिम्प्लिफिकेशनसाठी, की तुम्हाला ते लवकर लक्षात बसलं पाहिजे, तर ते मी बाजूला लिहून ठेवले आहेत. काय दिसते, पहिला फॉर्म आहे एक्सपोनेन्शियल फॉर्म, आताच पाहिला होता आपण मागच्या वेळी, y इज इक्वल टू ए टू द पॉवर एक्स, आणि लॉगरिथमिक फॉर्म जो आहे तो आहे x इज इक्वल टू लॉग y टू द बेस a. पण आता पेपर मध्ये, बोर्डाच्या पेपर मध्ये असं थोडी लिहून येते की कन्वर्ट एक्सपोनेन्शियल फॉर्म टू लॉगरिथमिक फॉर्म किंवा लॉगरिथमिक फॉर्म टू एक्सपोनेन्शियल फॉर्म. मग आता अशा प्रकारचे जर क्वेश्चन तुम्हाला आले तर मग फॉर्म कसा ओळखायचा, तर एकदम सिंपल आहे. काय दिलेलं आहे इथं एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये पहा काय आहे, y इज इक्वल टू ए टू द पॉवर एक्स, आणि लॉगरिथमिक फॉर्म मध्ये काय x इज इक्वल टू लॉग y टू द बेस a. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला लॉग दिसणार नाही, आणि खाली जर पाहिलं इथं तर तुम्हाला लॉग दिसल. ज्या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला असा लॉग दिसला तर सरळ सरळ काय कन्सिडर करायचं, लॉग दिसला तर तो लॉगरिथमिक फॉर्म आहे, आणि लॉग दिसला नाही तर तो कोणता फॉर्म आहे, एक्सपोनेन्शियल फॉर्म. ठीक आहे, आता याच बेसवर आपण हा वाला क्वेश्चन सॉल्व्ह करू. इथं तुम्हाला काय दिसते आहे, पहिला क्वेश्चन जो आहे तो आहे 6 चा पॉवर 0 इज इक्वल टू 1. 6 चा जो घातांक आहे तो काय आहे, 0 इज इक्वल टू 1. मग आता असा दीर दिला तर याच्यामध्ये लॉग दिसते का आपल्याला, कुठंच लॉग दिसत नाही. मग आता कुठं जर लॉग दिसत नाही तर याला तुम्ही काय लिहू शकता, तर इथं तुम्ही आन्सर मध्ये त्याला काय लिहू शकता, आन्सर मध्ये काय लिहू शकता, धिस इज एक्सपोनेन्शियल, शॉर्टकट मध्ये लिहितो, दिस इज एक्सपोनेन्शियल फॉर्म. एक्सपोनेन्शियल फॉर्म काय आहे, एक्सपोनेन्शियल फॉर्म इथं बाजूला लिहिला काय आहे, y इज इक्वल टू ए टू दी पॉवर एक्स. और आता मी असं और का लिहिलं, कारण की इथं पहा फॉर्म तुम्हाला उलटा दिसून राहिला. मग या फॉर्मला काय करायचं, या फॉर्मला पलटी करून टाकायचं. तर इथं लिहायचं ए टू दी पॉवर एक्स इज इक्वल टू वाय. आता असं का केलं, कारण की क्वेश्चन आपल्या हिशोबाने थोडी येणार आहे, फॉर्म्युल्याला सेट होईल तसा थोडी येईल, तुम्हाला त्याच्यामध्ये काहीतरी ऍडजस्टमेंट करावे लागतील. मग इथं आपण काय केलं, आपला फॉर्म्युला y इज इक्वल टू ए टू दी पॉवर एक्स आहे, पण क्वेश्चन मला थोडा वेगळा वाटत आहे, तर मी काय केलं, त्याला लेफ्ट हँड साइडला राईट हँड साइड केली, राईट हँड साइडला लेफ्ट हँड साइड केली. जरा मराठीत आपण काय म्हणतो, डावी बाजूला उजवी बाजू आणि उजव्या बाजूला डावी बाजू करून घेतली. आता मला काय करता येते, हा वाला आपल्या कामाचा पॉइंट आहे. ठीक आहे, पॉइंट म्हणजे फॉर्म्युला आहे. मग आता याला मी काय करतो, याच्यासोबत कम्पेअर करतो. आता इथं पहा हा ए आहे, इथं हा 6 आहे, ए चा पॉवर एक्स आहे, म्हणजे आपण त्याला घातांक म्हणतो, ए चा पॉवर एक्स आहे, इथं 6 चा पॉवर 0 आहे. ठीक आहे, आणि इक्वल टू, हा इथं इक्वल टू, इथं y आहे, इथं 1 आहे, म्हणजे याला आपल्याला कम्पेअर करावं लागते. ठीक आहे, मग आता इथं काय लिहिणार आहे मी, हिअर, काय लिहिणार आहे, हिअर. आता इथं पहा हा ए घेतला, हा इथं ए घेतला, मग ए ची बराबरी कोण करून राहिला, इथं 6 करून राहिला, त्याचा पॉवर एक्स आहे, हा एक्स आहे, मग इथं 6 चा पॉवर कोण आहे, 6 चा पॉवर 0 आहे. त्याच्यानंतर इक्वल टू ला तर आपल्याला इक्वल टू ठेवावं लागेल. y याचं कंपॅरिझन कोणासोबत होऊ राहिलं, तर 1 सोबत. तर या ठिकाणी आपण या फॉर्म्युल्याचा एक्सपोनेन्शियल फॉर्मचा याच्यासोबत कम्पेअर केलं आणि त्याच्या a ची x ची आणि y च्या व्हॅल्यू लिहून ठेवल्या. आता याला आपल्याला कशात कन्वर्ट करणार आहे, लॉगरिथमिक फॉर्म मध्ये लिहा. तसं कन्वर्ट इनटू लॉगरिथमिक फॉर्म. आता लॉगरिथमिक फॉर्म काय, हा बाजूलाच लिहून दिलेला आहे. फॉर्म आहे x इज इक्वल टू लॉग y टू द बेस a. आता जिथं जिथं जे जे आपलं आहे तिथं ते व्हॅल्यू पुट करून टाका. तुम्ही सीधं लिहू शकता, उलट लिहू शकता, जसं तुम्हाला वाटेल तसं. आता इथं पहा, इथं काय दिसते, x, इथं x कुठे आहे, हा इथं आहे, मग x ची व्हॅल्यू किती आहे, 0, तर x ची व्हॅल्यू इथं काय लिहायची, 0. त्याच्यानंतर हा लॉग आहे, तर या लॉगला लॉगच लिहा. y आहे तर इथं y ची व्हॅल्यू काय आहे, 1 आहे. त्याच्यानंतर a आहे तर इथे a ची व्हॅल्यू किती आहे, 6 आहे. तर हे तुमचं आन्सर झालं. जर तुम्हाला हे वाटलं नाही तर तुम्ही याला पलटी करून टाका, म्हणजे काय होईल, हे लॉग 1 टू द बेस 6 इज इक्वल टू 0. या दोन पैकी तुम्हाला कोणतेही आन्सर लिहिता येते. मी मुद्दामून सांगू राहिलो की हे तुम्हाला असं ऑप्शन मध्ये लिहिता येते. ओके, जसं हे इथं आपल्याला चेंज होता तसा. ठीक, चला दुसरा प्रॉब्लेम. दुसऱ्या प्रॉब्लेम मध्ये सेम प्रोसिजर यूज करायची. 2 चा पॉवर 3 इज इक्वल टू 8. ओके, आता इथं काय लिहायचं, पुन्हा याच्यामध्ये लॉग दिसते का, नाही, लॉग दिसत नाही, म्हणजे हा कोणता फॉर्म आहे, लॉगरिथमिक फॉर्म. सॉरी, याच्यात लॉग दिसत नाही म्हणजे हा कोण आहे, एक्सपोनेन्शियल फॉर्म. मग आता इथं लिहत असं, धिस इज
एक्सपोनेन्शियल फॉर्म. एक्सपोनेन्शियल फॉर्म आहे. मग एक्सपोनेन्शियल फॉर्म काय असते, तर एक्सपोनेन्शियल फॉर्म असते y इज इक्वल टू ए टू दी पॉवर एक्स. तुम्ही याला ऑर मध्ये काय लिहू शकता, ए चा पॉवर एक्स इज इक्वल टू वाय. जसा आपला क्वेश्चन आहे तसा आपल्याला फॉर्म्युला मागं पुढं ऍडजस्ट करावा लागते. चेंज नाही करायचा, फक्त ऍडजस्ट करायचा. ओके. आता इथे लिहा हिअर. हिअर म्हणजे येथे. कम्पेअर करा. इथं पहा ए आहे. ए कोणाचा बरोबरीत काम करू राहिला इथं 2 च्या. म्हणजे ए ची व्हॅल्यू किती झाली इथं 2. त्याच्यानंतर ए चा पॉवर एक्स आहे. इथं किती आहे 3. तर इथं एक्स ची व्हॅल्यू किती होईल 3. आणि राईट हँड साइडला वाय आहे, तिथं वाय ची व्हॅल्यू किती आहे 8. आता हा एक्सपोनेन्शियल फॉर्म झाला. त्याच्यातल्या ए ची, एक्स ची, वाय ची व्हॅल्यू आपण काढली. आता आपल्याला काय करणं आहे, याला कन्वर्ट करणं लॉगरिथमिक फॉर्म मध्ये. लिहा कन्वर्ट इनटू लॉगरिथमिक फॉर्म. बरेच वेळी काय होते की बरेच स्टुडंट काय विचार करतात की सर याला शॉर्टकट मध्ये तर करता येते, आपण केलंच चालेल का. करता येते, पण काय असते माहिती आहे का, 2 मार्काचा हा क्वेश्चन येते कमीत कमी. आणि 2 मार्काचा क्वेश्चन आला तर त्याला 2 मार्कासाठी काहीतरी थोडी म्हणजे थोडस त्याला प्रॉपर लिहावं लागेल, नाही तर हे तर तोंडी होते. पण आपल्याला तसं करता येत नाही, कारण की जसा क्वेश्चन विचारला त्या प्रकारे आपला आन्सर पाहिजे, तेवढ्या लायकीचा आन्सर पाहिजे. ओके. आता याला आपल्याला कन्वर्ट करणार लॉगरिथमिक फॉर्म मध्ये. तर आता इथं लॉगरिथमिक फॉर्म जो आहे मी पहिलेच तो ऍडजस्ट करून घेतो. तर इथं मी काय करतो, याला लॉग वाय टू द बेस ए इज इक्वल टू एक्स. कारण मला हा वाला फॉर्म लिहायचा नव्हता, मला हा वाला लिहायचा होता. जसा आपल्याला पाहिजे तसा तुम्ही उलटा सीधा करू शकता, हे तुमच्यावर डिपेंड करते. तुम्हाला वाटलं कधी तर एक्स पहिले लिहा, नंतर हा लॉग वाय टू द बेस लिहा, काही फरक पडत नाही. ठीक आहे. आता इथं मी पहिलेच काय करून घेतो, याला लॉग लिहितो. आता इथं वाय ची व्हॅल्यू किती आहे 8. हा लिहा इथं 8. इथं बेस मध्ये कोण आहे ए ची व्हॅल्यू किती आहे 2. आणि इज इक्वल टू एक्स ची व्हॅल्यू किती आहे 3. तर हे तुमचं लॉग मधलं आन्सर झालं. काय आहे, लॉगरिथमिक फॉर्म पाहिजे तर पहिले लॉग आला तर बरं वाटते. इथं मी तुम्हाला दोन्ही ऑप्शन दिले होते. ठीक आहे. इथं दोन्ही ऑप्शन दिले, तुम्हाला जे योग्य वाटते ते काढा. आन्सर आलं की त्याला बॉक्स करा. इथं 2 आन्सर होते म्हणून मी बॉक्स केला नाही. ठीक आहे. चला पुढे. पुढच्या पेजवर आल्यानंतर तुम्हाला काय दिसते, तर इथं मागच्या पेजवरचे जे फॉर्म्युले आहेत आपल्याला ते पाहिजे असतील तर आपण कॉपी करून घेऊ. तुम्ही आता सध्या नवीन आहे या सब्जेक्ट सोबत, तर बऱ्याच वेळा काय होते की मी लिहेपर्यंत तुम्हाला तो फॉर्म्युला माहित राहते नाही मात्र. ठीक आहे. तरी मी काय करतो, त्याला तुमच्या फायद्यासाठी इथं बाजूला त्याला काय करतो, कॉपी पेस्ट करून ठेवून देतो, की जेणेकरून शिकवता जर तुम्ही त्या फॉर्मला पाहता तो तुमचा आपोआप लर्न होऊ शकते, किंवा मी बरोबर लिहू राहिलो की नाही लिहू राहिलो ते पण तुम्हाला समजते. आता हा एक तुम्हाला या ठिकाणी 10 टू दी पॉवर -3 इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय 1000 असा एक जो प्रॉब्लेम आहे तो तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे. आता याला आपण पुन्हा सॉल्व्ह करू. सॉल्व्ह करण्यासाठी सर्वात पहिले काय दिसते की याच्यात लॉग पाहायचा आहे का, नाही आहे तर मग हा कोणता फॉर्म झाला, लिहा इथं दिस इज एक्सपोनेन्शियल फॉर्म. आता एक्सपोनेन्शियल फॉर्म काय आहे, तर इथं पहा 10 आहे, त्याचा पॉवर -3 आहे. मग आपण याला पहिलेच काय करू, व्यवस्थित लिहून घेऊ. म्हणजे इथं काय करतो मी आता लिहिण्यासाठी याच्या सारखाच हा फॉर्म लिहितो, ए चा पॉवर एक्स इज इक्वल टू वाय. कारण की पॉवर वाली टर्म जी आहे इथं 10 चा पॉवर -3 आहे, इथं पॉवर वाली टर्म जी आहे ती मी इथे इकडे लिहितो, म्हणजे मला कम्पेअर करायला सोपं जाईल. झालं. आता कम्पेअर करा. लिहा इथं हिअर ए आहे, इथं ए ची व्हॅल्यू किती असेल, ए ची व्हॅल्यू 10 आहे. त्याच्यानंतर एक्स आहे, हा एक्स, त्याचा पॉवर किती झाला -3. मायनस आहे तर मायनस लिहा, प्लस आहे तर प्लस लिहा, डोकं नका लावू. आणि इकडे वाय आहे, वाय ची व्हॅल्यू किती आहे 1/1000. आता इथं तुम्ही करसाल सर कॅल्क्युलेटर आहे माझ्याजवळ, मी 1/1000 सॉल्व्ह करतो, करायची गरज नाही. इथं कॅल्क्युलेशन करायची गरज नाही आहे. ओके. आता हे जर कम्पॅरिझन तुमचं झालं, आता तुम्हाला काय लिहिणं आहे की कशात कन्वर्ट करणं आहे, लॉगरिथमिक मध्ये. कन्वर्ट इनटू लॉगरिथमिक फॉर्म. कन्वर्ट इनटू लॉगरिथमिक फॉर्म. आणि मी ट्राय करणार आहे तुम्हाला जवळजवळ बुक मधले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून द्यायचा, जवळजवळ. पण कसं असते, काही प्रॉब्लेम आउट ऑफ सिलेबस असतात, तर मग तिथं आपल्याला डोकं लावायचं काही नाही. कारण की आपला डिप्लोमा लेवलला जो सिलेबस दिलेला आहे तोच आपल्याला सॉल्व्ह करणार आहे. बाकी ते सॉल्व्ह करसाल बी तर माझाही टाइम जाईल आणि तुमचाही टाइम जाईल. तर मी माझा
ट्राय करणार आहे की मॅक्झिमम क्वेश्चन येईल. ठीक आहे. तर लॉगरिथमिक फॉर्म काय आहे? तर लॉगरिथमिक फॉर्म आहे या ठिकाणी लॉग वाय टू द बेस ए इज इक्वल टू एक्स. आता इथं आपल्याला त्याला कम्पेअर करणार आहे. तर इथं काय करतो मी, पहिले लिहून घेतो लॉग. इथं वाय आहे, वाय ची व्हॅल्यू किती आहे? 1/10,000. सॉरी 10,000 नाही, 1/1000. त्याच्यानंतर बेस ए, ए ची व्हॅल्यू किती आहे? 10 आणि इक्वल टू इथं कोण आहे? एक्स, एक्स ची व्हॅल्यू किती आहे? -3. मग आता बऱ्याचशा स्टुडंटला विचारायचे सर याचं काय करावं होता? याचं काहीच करा नाही लागत. आपल्याला फक्त आणि फक्त करणं काय आहे? फॉर्म जो आहे तो चेंज करणं. त्याला सॉल्व्ह करत बसणं नाहीये. फॉर्मला फक्त काय करणं आहे? चेंज करणं आहे. जसं हा इथं कोणता फॉर्म होता? एक्सपोनेन्शियल. त्याला आपण कशात कन्वर्ट करू आलो? लॉगरिथमिक मध्ये. हे असं काऊन आलं? इथं डोकं नाही लावायचं. हा फॉर्म तसा आहे म्हणून ते तसं आलं आणि त्याला सॉल्व्ह करण्याची गरज नाही आहे. नाही तर मग माझ्याजवळ कॅल्क्युलेटर आहे, 1/1000 करतो, मग त्याचा बेस 10 आहे, मग हा -3 येते का? तिथं डोकं लावायचं नाहीये. ठीक आहे. चौथा प्रॉब्लेम काय दिलेला आहे इथं? इथं तुम्हाला दिलेला आहे हा प्रॉब्लेम 4 त्याचा पॉवर -1/2 इज इक्वल टू 1/2. झाला. कोणता फॉर्म आहे? सर्वात पहिले चेक करायचं लॉग आहे का? नाही आहे. लॉग नाही आहे म्हणजे दुसरा फॉर्म आहे. कोणता? एक्सपोनेन्शियल. लिहा, दिस इज एक्सपोनेन्शियल. शॉर्टकट मध्ये लिहून राहिलो, नाही तर मग काय आणलं. तर एक्सपोनेन्शियल फॉर्म काय आहे? a⁴x इज इक्वल टू y. कारण की पॉवर वाली टर्म मला लेफ्ट हँड साइडला दिसते म्हणून मी लिहिलं. तुम्हाला तुमच्या हिशोबानं त्याला अल्टी पलटी करता येते. सोफिस्टिकेशन साठी तुम्हाला करता येते. त्याच्यानंतर हिअर इथं ए ची व्हॅल्यू किती आहे? ए ची व्हॅल्यू आहे 4. त्याचा जो पॉवर आहे तो x आहे. तर या x ची व्हॅल्यू किती आहे? -1/2 आणि इकडे उरलेला आहे y. त्या y ची व्हॅल्यू किती आहे? 1/2. याला आपल्याला कन्वर्ट करायचा लॉगरिथमिक फॉर्म मध्ये. लिहा, कन्वर्ट इनटू लॉगरिथमिक फॉर्म. काय करायचं? याला कन्वर्ट करायचा लॉगरिथमिक फॉर्म मध्ये. तर लॉगरिथमिक फॉर्म काय आहे? लॉग ऑफ y टू द बेस a इज इक्वल टू x. तर आता इथं आपल्याला काय मिळेल? लॉग ऑफ y. y ची व्हॅल्यू किती आहे आपल्याजवळ? ती तिकडे कोपऱ्यात आहे, 1/2. त्याचा बेस a, a ची व्हॅल्यू किती आहे? 4 आणि इक्वल टू मध्ये x आहे. x ची व्हॅल्यू किती आहे? -1/2. तर हा वाला तुमचा या ठिकाणी क्वेश्चनचा आन्सर संपला. त्याला सॉल्व्ह करायचं नाही. चला आपण पुढच्या पेजवर येऊ. ठीक आहे. पुन्हा तुम्हाला आता इथं दुसऱ्या टाईपचे क्वेश्चन दिसून राहिले. काय दिसून आले? पहिली गोष्ट आपण ते आपले फॉर्म्युले इथं या ठिकाणी कॉपी पेस्ट करून घेऊ. लागले तर यूज करा, नाही लागले तर काही प्रॉब्लेम नाही. एखादी वस्तू आपल्याजवळ शिल्लक असली तर ती फायद्याची असते. ठीक. आता इथं तुम्हाला दुसऱ्या टाईपचे क्वेश्चन जे दिसून राहिले आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला काय दिसते? कन्वर्ट इनटू एक्सपोनेन्शियल फॉर्म. झालं. सरळ सरळ इथं काय दिसते? लॉग 8 टू द बेस a इज इक्वल टू 1. पहिला प्रॉब्लेम जर घेतला तर प्रॉब्लेम मध्ये काय दिसून राहिलाय? लॉग दिसून राहिला. ठीक आहे. प्रॉब्लेम मध्ये काय दिसून राहिलाय? लॉग दिसून राहिला. लॉग दिसला म्हणजे लॉगरिथमिक फॉर्म आहे. या लॉगरिथमिक फॉर्मला कशामध्ये कन्वर्ट करायचं? तर एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं. ठीक आहे. चला सॉल्व्ह करू आपण याला. ठीक. आता इथं तुम्हाला जर दिलं नसतं किंवा याचं करायचं काय आहे किंवा फक्त कन्वर्ट म्हणताय, कारण पेपरमध्ये बोर्डाच्या क्वेश्चन मध्ये असा आलाही क्वेश्चन, पेपरमध्ये क्वेश्चन आला तर ते काय म्हणतात? कन्वर्ट. काय म्हणतात? कन्वर्ट. बस. त्याच्यापेक्षा जास्त काही येत नाही. ते लॉगरिथमिकचं एक्सपोनेन्शियल मध्ये करा, एक्सपोनेन्शियल लॉगरिथमिक करा, ते काही क्वेश्चन विचारल्या जात नाही. विचारल्या गेलं तर खूप छान, म्हणजे तुम्हाला समजून जाते की करायचं काय आहे. पण नाही विचारलं गेलं तर सर्वात पहिले चेक करायचं त्याच्यामध्ये लॉग आहे का नाही आहे. आता इथं हा पहिला क्वेश्चन आहे किंवा तो दुसरा क्वेश्चन आहे. इथं ऑलरेडी लॉग दिसून राहिलाय म्हणजे याचा अर्थ काय आहे? लॉग दिसून राहिला म्हणजे इथं तुम्ही काय लिहू शकता? दिस इज लॉगरिथमिक फॉर्म. दिस इज लॉगरिथमिक फॉर्म. आणि लॉगरिथमिक फॉर्म काय आहे? तर लॉगरिथमिक फॉर्म इकडे लॉग आहे, इकडे आपण लॉग लिहू. लॉग ऑफ y टू द बेस a इज इक्वल टू x. आता आपल्याजवळ हा जो फॉर्म्युला आहे हा, ठीक आहे, तर इथं फॉर्म्युला वेगळा आहे, इथं मी लिहिला वेगळा. आता का लिहिला असेल? कारण की इथं लॉग दिसते, तर माझा लॉग या साईडला मी घेतला म्हणजे मला कम्पेअर करायला काय जाते? सोपं जाते. तुम्हालाही समजायला काय होईल? सोपं. नाहीतर मी हा फॉर्म लिहिला तर बरेचशा स्टुडंटला पुन्हा तेच कन्फ्युजन होते की अरे सर हे तर इकडचं तिकडे आहे, तिकडचं इकडे आहे, मग त्याला पहिलं कन्वर्ट करा. कशाला एवढं तमझाम करायची? तर त्याच्यापेक्षा हे पहिलेच त्याला मी काय केलं? पलटी करून टाकलं. झाला.
आता इथं कम्पेअर करा. कम्पेअर करताना काय दिसल मला? इथं दिसते हिअर. इथं सर्वात पहिले लॉग आहे, त्याला हात लावायचा नाही. इथं पहिले वाय आहे, इथं लिहा वाय. इथं वाय आहे, तर इथं वायचा कम्पॅरिझन मध्ये कोण आहे? 8 आहे. त्याच्या खाली ए आहे बेसमध्ये, तर हा ए लिहिला. बेसमध्ये ए आहे, तर इथं बेसमध्ये कोण आहे? 8, तर हा 8 लिहिला. इक्वल टू मध्ये एक्स आहे आणि इकडे इक्वल टू मध्ये 1 आहे. ठीक आहे. एक वेळ नाही समजलं, व्हिडिओ 2 वेळा पहा, 3 वेळा पहा, शांततेत पहा आणि घाई करायची नाहीये. फर्स्ट इयरला तुम्ही तुमच्या हिशोबानं काम करा. ठीक आहे. सेकंड इयरची गोष्ट वेगळी आहे, पण फर्स्ट इयरला पेशन्स खूप जास्त आवश्यक आहे. कारण की तुम्हाला फक्त शिकणं सोडून बाकीच्या खूप काही गोष्टीकडे लक्ष ठेवावं लागते. ओके. आता हे झालं तुमचं लॉगरिथमिक फॉर्म. आता तुम्हाला काय करायचं? कन्वर्ट इंटू एक्सपोनेन्शियल फॉर्म. एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये कन्वर्ट करणार. एक्सपोनेन्शियल फॉर्म काय आहे? आता तुम्हाला वाटलं तर तुम्ही असं तसं जसं लिहायचं आहे तसं लिहा. तर मी काय करतो, याला ए टू दी पॉवर एक्स इज इक्वल टू वाय करून टाकतो. जो इकडे आहे तो, इकडे मी लॉग होता म्हणून इकडे याला असं घेतलं. बाकी काही फरक पडत नाही. तुम्हाला जसं वाटलं, तुम्हाला असं वाटलं की नाही सर मला असं नाही पाहिजे, उलट लिहा. वाय इज इक्वल टू ए टू दी पॉवर एक्स असं लिहा. काही फरक पडत नाही. दोन्ही सॉल्व्ह करून देतो. इथं ए आहे, ए ची व्हॅल्यू किती आहे? 8. त्याचा पॉवर एक्स आहे, इथे एक्स ची व्हॅल्यू किती आहे? 1. आणि वाय आहे, वायचा इथं आन्सर कितीवर आला? वाय किती आहे? 8 हा झाला. किंवा ऑर मध्ये सोडवा. इथं वाय ची व्हॅल्यू किती आहे? 8 इज इक्वल टू, इथं ए आहे, इथं ए ची व्हॅल्यू किती आहे? 8. एक्स ची व्हॅल्यू किती आहे? 1. तुम्हाला या दोन पैकी कुठलंही आन्सर लिहिता येते. इथं तुम्हाला कुठल्याही प्रकारे रिस्ट्रिक्शन नाही. आलं लक्षात? एकदम साधं सोपं सरळ आयटम आहे हा. चला पुढचा. इथं काय आहे? पुन्हा तेच की जो प्रॉब्लेम दिलेला आहे त्याच्यामध्ये लॉग दिसतोय, म्हणजे हा लॉगरिथमिक फॉर्म आहे. लिहा दिस इज लॉगरिथमिक फॉर्म. दिस इज लॉगरिथमिक फॉर्म. लॉगरिथमिक फॉर्म काय आहे? तर लॉगरिथमिक फॉर्म आहे लॉग ऑफ वाय टू द बेस ए इज इक्वल टू एक्स. जसा वर दिसते तसा मी त्या फॉर्म्युल्याला काय केलं? ऍडजस्ट केलं. झाला. लिहा हिअर. सर्वात पहिले लॉग तर आपण लिहित नसतो, कारण की आपल्या एक्सपोनेन्शियल मध्ये लॉग येत नाही. इथं आला ए ची व्हॅल्यू किती आहे? या हा ए बेस मध्ये किती आहे? 4. बेस मध्ये ए आहे, बेस मध्ये 4 आहे, म्हणजे ए ची व्हॅल्यू किती झाली? 4. त्याचा पॉवर नाही. या वाय आहे, तर वाय ची व्हॅल्यू किती आहे? वाय ची व्हॅल्यू किती आहे? 1 डिवायडेड बाय 16. आणि त्याच्यानंतर राईट हँड साइडला म्हणजे उजव्या बाजूला एक्स आहे, तर एक्स ची व्हॅल्यू इथे किती आहे? एक्स ची व्हॅल्यू -2 आहे. झाला. आता लिहा कन्वर्ट इंटू एक्सपोनेन्शियल फॉर्म. आता या एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये तुम्हाला याला कन्वर्ट करणार. एक्सपोनेन्शियल फॉर्म तुम्ही आता कोणताही घ्या, मी जो पहिला वाला आहे तोच घेतो. ए टू दी पॉवर एक्स इज इक्वल टू वाय. तुम्ही घेतले चालतात, दोन्ही लिहिले चालतात, मार्क्स मिळतील, काही फरक पडत नाही. इथं ए आहे, ए ची व्हॅल्यू किती आहे? 4. त्याचा पॉवर एक्स आहे, एक्स ची व्हॅल्यू किती आहे? -2. आणि वायची व्हॅल्यू किती आहे? 1/16. तर हे तुमचं आन्सर झालं. तुम्हाला वाटलं की नाही सर मला असं नाही करायचं, उलट करायचं आहे, तर मी तुम्हाला इथं प्रोसिजर सांगितली आहे, तुम्ही तेवढं करू शकता. ठीक आहे. चला नेक्स्ट. इथं आपल्याला पुन्हा काय करतो, मी हे फॉर्म्युले जे आहे ते बाजूला करून ठेवतो. जेव्हा मी तुम्ही रीड करसाल तर प्रत्येक वेळी तुम्हाला मागच्या पेजवर जायचे काही काम नाहीये. मी त्याला कॉपी पेस्ट करून ठेवलेला आहे, जेणेकरून तुम्हाला तिथं पाहता येईल. जेवढा फायदा होईल तुमचा तेवढा मी करून देणार आहे. ठीक आहे. पुन्हा हा जो प्रॉब्लेम आहे, या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला काय दिसते आहे? आता या प्रॉब्लेम मध्ये काय दिसतंय की लॉग आहे. प्रॉब्लेम मध्ये काय दिसतंय? लॉग आहे. लिहा मग काय लॉग आहे. तर मग दिस इज लॉगरिथमिक फॉर्म. कोणता फॉर्म आहे हा? लॉगरिथमिक फॉर्म आहे. लॉगरिथमिक फॉर्म आहे, तर लॉगरिथमिक फॉर्म काय आहे आपल्याजवळ? लॉग वाय टू द बेस ए इज इक्वल टू एक्स. झाला. आता याला कम्पेअर करा. मग इथे लिहा हिअर. कम्पेअर करताना हिअर लिहायचं. लॉगचं काही काम नाही आपल्याजवळ. आता पहिले इथं लिहू ए. इथं पहा तुम्हाला इथं बेसमध्ये ए दिसते, इथं बेसमध्ये कोण आहे? 7. ए ची व्हॅल्यू किती झाली मग? 7. त्याच्यानंतर इथं हा वाय आहे, वाय ची व्हॅल्यू किती लिहायची? 3, 4, 3. आणि त्याच्यानंतर इथं एक्स आहे, तर इथं एक्स ची व्हॅल्यू राईट हँड साइडला किती दिसू राहिली? इथं हा एक्स आहे, इक्वल टूच्या पलीकडे एक्स आहे, इक्वल टूच्या पलीकडे 3 आहे, तर ती व्हॅल्यू झाली. आता याला कशात कन्वर्ट करायचं आहे? एक्सपोनेन्शियल मध्ये. लिहा कन्वर्ट इंटू
कन्वर्ट इनटू एक्सपोनेन्शियल फॉर्म. एक्सपोनेन्शियल फॉर्म जो मी तुम्हाला पहिले सांगितलं होता तोच मी आता लिहिणार आहे. a⁴x इज इक्वल टू y. आता इथं a किती आहे 7 लिहा. हा 7 लिहिला. त्याच्यानंतर त्याचा पॉवर x आहे. याचा x चा पॉवर किती आहे 3 आहे आणि y ची व्हॅल्यू किती आहे 343. इतके सोपे प्रॉब्लेम आहेत. ठीक आहे. आणि एक तुम्हाला चांगली गोष्ट सांगून देतो की हा जो लॉगरिथमिक जो तुमचा चॅप्टर आहे लॉगरिथम, हा लॉगरिथम जो आहे हा तुम्हाला 2 मार्काचा असो का 4 मार्काचा असो तिथं डोकं नाही लावायचं. बरेचसे स्टुडंटना हा प्रयत्न 2 मार्काचा स्किप करून टाका. नाही, स्किप करू नका. कारण की पुढच्या सेमिस्टरला म्हणजे जेव्हा तुमचं सेकंड सेमिस्टर येईल तेव्हा तुमचा M2 राहील. त्या M2 मध्ये याचा खूप यूज होते. अप्लिकेशन म्हणून मधामधात येत राहते. ठीक आहे. तर आताच पक्का करून ठेवा म्हणजे M2 ला त्रास जाणार नाही. ओके, चला पुढे. हा आपला एक पुढचा प्रॉब्लेम आहे. काय दिसते या प्रॉब्लेम मध्ये log 1/3 to the base 81 is equal to -1/4. log दिसते म्हणजे इथे लिहायचं दिस इज लॉगरिथमिक फॉर्म. दिस इज लॉगरिथमिक फॉर्म. ठीक आहे. लॉगरिथमिक फॉर्म आहे. लॉगरिथमिक फॉर्म काय आहे log of y to the base a is equal to x. आता इथे लिहायचं हिअर कम्पेअर करा जो दिलेला आहे त्याच्यासोबत. आता इथे बघा लॉग आहे, इथेही लॉग आहे. लॉगच्या खाली 81 आहे, इथे लॉगच्या खाली a आहे म्हणजे a ची व्हॅल्यू किती झाली 81. त्याच्यानंतर y आहे, हा y इथं आहे, इथं y ची व्हॅल्यू किती आहे 1/3 आहे. राईट हँड साइडला म्हणजे उजव्या बाजूला इथं x आहे तर इथं उजव्या बाजूला काय आहे -1/4 आहे. तर हा लॉगरिथमिक फॉर्म आहे. याला कशात कन्वर्ट करायला लागते एक्सपोनेन्शियल मध्ये. लिहा कन्वर्ट इनटू एक्सपोनेन्शियल फॉर्म. एक्सपोनेन्शियल फॉर्म काय आहे एक्सपोनेन्शियल फॉर्म जो पहिले सांगितला तो a⁴x इज इक्वल टू y. a ची व्हॅल्यू किती आहे 81. त्याचा पॉवर x ची व्हॅल्यू किती आहे -1/4. ठीक, -1/4 आणि y ची व्हॅल्यू किती येते 1/3. ठीक आहे. तर हे तुमचं आन्सर आहे. या प्रकारचे आपले हे क्वेश्चन आहे.